भिलवडी परिसरात अवकाळीचा घाला, काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे लाखोचे नुकसान, शेतकरी हवालदिल। गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने भिलवडी मायवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। काढणीच्या उंबरठ्यावर असलेली द्राक्ष बागावर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। सुकवाडी येथील शेतकरी सुभाष जगताप यांच्या द्राक्ष बागेत द्राक्ष काढण्याचे काम सुरू असतानाच दुपारी अचानक वातावरणात बदल झाला। सोसायटीच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने संपूर्ण बागेला फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे द्राक्षवेलींच्या ओळीच्या ओळी कोलमडून पडल्या, तर गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षांच्या घडाचे घड मोठेच्या मोठे नुकसान झाले। अनेक घड फुटून मणी खराब झाल्याचे, बाजारात विक्रीयोग्य माल पूर्णतः नष्ट झाला आहे। प्राथमिक अंदाजानुसार सुभाष जगताप यांचे सुमारे 20 ते 25 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक काढणीच्या टप्प्यावर असताना निसर्गाच्या अवकाळी प्रकोपामुळे त्यांच्या अपेक्षांच्या वर पाणी फिरले आहे। या घटनेमुळे केवळ एकाच शेतकऱ्याचे नव्हे तर मायवाडी परिसरातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि बाजारातील अनिश्चितता त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्यावर आता नुकसानाची वेळ आली आहे। सध्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। गारपिटीमुळे खराब झालेली द्राक्षे विक्रीयोग्य राहिली नसल्याचे ती उकड्यावर काढून टाकण्याची वेळ आली आहे। मजुरांच्या मदतीने द्राक्षांची घड तोडून शेताबाहेर टाकली जात असून अनेक ठिकाणी ही द्राक्षे उकड्यावर आणि शेतीकडेला फेकून दिली जात आहेत। एकेकाळी चांगला बाजारभाव मिळून देणारे हेच द्राक्षे पीक आता शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हाताने नष्ट करायला लागत असल्याचे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे। नुकसानीच्या त्वरित पंचनामा करून शासनाने योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी सुभाष जगताप यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पलूस तालुक्यातील द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे।